मास दर 3 वर्षांनी येतो। अधिक असल्याने कोणताही देव नव्हता। मग काय केलं, विष्णूंनी त्याची जबाबदारी घेतली, म्हणून हा विष्णूंचा महिना, म्हणून याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं। मग ह्या महिन्यात आपण काय करायला पाहिजे, तर ह्या महिन्यात आहे ना, आपण जे काही करू ना ते आपल्याला 10 पटीने मिळणार आहे। कारण वशिष्ठ सिद्धांतानुसार जो अधिक महिना असतो ना तो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर येतो, म्हणजे तो राऊंड ऑफ करून 33 महिन्यानंतर येतो। मग ह्या महिन्यात आहे ना 33 हा आकड्याचा खूप जास्त म्हणजे त्याला किंमत असते। 33 या आकड्याला म्हणजे त्याला शुभ मानलं जातं आणि 33 कोटी देवता आपल्या आहेतच, म्हणून कुणालाही दान वगैरे करताना आहे ना 33 या संख्येचा खूप उपयोग केला जातो या महिन्यात। तर आपण आता काय करावे ना, जोडवी बदलतात, त्याच्यानंतर या महिन्यात जावयाला म्हणजे जेवायला बोलवतात, त्यानंतर आईची ओटी भरतात, ह्या सगळ्या गोष्टी या महिन्यात करायच्या असतात। जोडवी म्हटल्यावरती जोडीने येते आणि जोडवी हा आपल्या सौभाग्य अलंकार म्हणजे सर्वात आधी नववधूच्या अंगावर जो सौभाग्य अलंकार पडतो ती जोडवी। तर जोडवी आपण दर 3 वर्षांनी बदलावी, कारण ती जोडून ठेवते तुमच्या आणि तुमच्या पतीच्या नात्याला, ती जोडून ठेवते म्हणून ती जोडवी। आणि मग ती अजून घट्ट व्हावं म्हणून त्याच्यात थोडंसं भर घालून ती दर 3 वर्षांनी वाढवावी, म्हणून ते एक कारण आहे। आता हे झालं धार्मिक। आता शास्त्रीय कारण काय आहे, तर जोडवी जी असते ना ती चांदीची आपण जोडवी शक्यतो वापरतो आणि जो अंगठ्याच्या बाजूचा आपला बोट असतो ना तो थेट आपल्या गर्भाशयाला जोडलेला असतो। तर जी धरणीची आणि चांदी असते ना ती ऊर्जावाहक असते, त्याच्यामधून ऊर्जा पास होते। तर जी आपली धरणीची ऊर्जा आहे, कारण आपण चालतो तेव्हा त्या चांदीचा स्पर्श धरणीला होतो आणि ती धरणीची ऊर्जा थेट आपल्या गर्भाशयापर्यंत जाते। मग प्रजनन क्षमता आपली वाढते, त्याच्यानंतर आपला रक्त जे गर्भाशयाला रक्त पुरवठा होतो ते त्या वाहिनीने होतो, त्यानंतर थायरॉइडचा त्रास पण कमी होतो। पण शक्यतो जोडवी ही चांदीचीच वापरावी। आणि बघा, आपण चांदीचा, आता तुम्हाला हे पण माहिती असेल की पायात पैंजण चांदीच्या घातल्यावर ते एक शास्त्रीय कारण आहे की आपल्याला हाडांचा त्रास कमी होतो। कोणाला लक्ष्मी मानतो आणि लक्ष्मीला आपण पायात घालणं हे बरोबर नाही, म्हणून चांदीचे दागिनेच आपण घालावे। आता ह्या महिन्यात आहे ना आईची पण ओटी भरतात। मग आईची ओटी आपण का भरायची, म्हणजे ह्या महिन्याचं महत्व, कारण आईने ना एक सर्वात मोठं दान केलेलं असतं, ते म्हणजे कन्यादानाचं। तर त्याचा आभार व्यक्त करण्यासाठी म्हणून आईची ओटी भरतात।